हॅलो फ्रेंड्स, माझ्या क्रोशेट लर्निंग जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी क्रोशेट नव्याने शिकते आहे. जर काही चुका झाल्यास तर कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण हाफ डबल क्रोशेट कसं बनवतात ते शिकणार आहोत. चला तर मग बघूयात. सगळ्यात अगोदर आपण स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे. हे बघा स्लिप नॉट. आता आपण चेन बनवून घेऊयात. आपल्याला 16 स्टिचेस करून घ्यायचे आहेत. आपले 16 स्टिचेस झाले. आता आपण बघूयात हाफ डबल क्रोशे कसं बनवतात ते. पण हे पण पाहिलं की सिंगल क्रोशियामध्ये आपल्याला हुक असा फिरून घ्यावं नाही लागत. आपण डायरेक्ट स्टिचमध्ये घालतो. पण हाफ डबल क्रोशियामध्ये आपल्याला हुक पहिला धाग्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे, मग तिसऱ्या स्टिचमध्ये टाकायचं आहे, परत फिरून घ्यायचं आहे धाग्यामध्ये हुक आणि पहिल्या स्टिचमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा 3 झाले स्टिच, 3 लूप झाले. आता ह्या तिन्ही लूपमधून परत धागा गुंडाळून घ्यायचा आहे हुकला आणि तिन्ही लूपमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा परत बघूयात. इथे वरती आपण 2 स्टिच सोडलेत, पण नंतर खाली प्रत्येक स्टिचमधून आपल्याला हुक काढून घ्यायचं आहे. हे बघा आता इथून घेतलं आपण. आता या स्टिचमधून घेऊयात. पहिला धागा गुंडाळून घेऊयात, हुक घालूयात, परत धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि पहिल्या लूपमधून काढून घ्यायचा आहे. परत तिन्ही लूपमधून धागा काढून घ्यायचा आहे. बघा असं प्रत्येक स्टिचमध्ये करायचं आहे. बघा गुंडाळून घेतलाय, स्टिचमध्ये घातला, परत धागा गुंडाळला हुकमध्ये आणि पहिल्या लूपमधून काढून घेतलंय. हे बघा जास्त इकडे खेचायचं नाही आहे, नाहीतर मग आपले इकडचे स्टिच हे लूज होतात आणि क्रोशेट लूज होतं पूर्ण. परत गुंडाळून घेतला आणि तिन्ही लूपमधून काढून घेतला. बघा असंच करायचे. खाली पण गुंडाळून घेतलंय, परत गुंडाळला आणि तिन्ही स्टिचमध्ये काढून घेतलं. हे बघा अशा प्रकारे पुढे पण आपण करूया. गुंडाळून घेऊया, हुकमध्ये धागा स्टिचमध्ये घालूया. हे बघा 3 लूप होतात. परत गुंडाळायचे, पहिल्या स्टिचमधून काढून घ्यायचं आहे
घ्यायचं आहे, परत तिन्ही स्टिचमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. बघा हाफ डबल क्रोशिया. हे बघा लास्ट एकदा दाखवते. पण धागा गुंडाळून घ्यायचा हुकला, स्टिच मध्ये घालायचा आहे, परत गुंडाळून घ्यायचं आहे आणि पहिल्या लूप मधून काढायचं आहे. परत दाखवते. गुंडाळून घेतला, स्टिच मध्ये घातला. हे बघा 3 लूप झाले आपले. आता परत गुंडाळायचे आणि हे बघा 3 लूप झाले. परत गुंडाळायचे, पहिल्या लूप मधून काढून घ्यायचं आहे, नंतर तिन्ही लूप मधून काढायचं आहे. हे बघा आपला हाफ डबल क्रोशिया झालेला आहे. आता आपण कट करूयात. हे बघा अशा प्रकारे आपला हाफ डबल क्रोशिया झालेला आहे. मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही चूक झाल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.